जब तक ये यहाँ से जाएंगे नहीं, वोट करके ही जाएंगे, चाहे रात के 5 वाजेपर्यंत वेळ आहे, 6 वाजेपर्यंत वेळ आहे. तुम्ही प्रशासनाबरोबर बोलताय? फडणवीसांचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना या संदर्भात दखल घेणं गरजेचं आहे. निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांना मी प्रशासनाबरोबर बोललात? मी ऑब्झर्व्हर मनोज जैनशी सुद्धा बोललो आहे. काही अधिकारी मुद्दामून करतायत, काहीतरी खुसपट काढतायत, लोकांना परत पाठवतायत. हे इथेच नाही, कळव्यात सुद्धा चालू आहे. माझा माणूस कळव्यात वोटिंगला गेलेला, हा कळव्यात राहणारा माणूस, त्याला विचारा 3 तास लागले. 3.5 तास लागले लाईनीत उभं. आवड साहेब, पण हा प्रकार थांबणार आहे की नाही? कारण 6 वाजून गेले तर मतदान करता येणार नाही. 6 वाजता जो कोणी लाईनीत असेल त्याला भरे 10 वाजू दे, त्याला मतदान करायला मिळणार आहे. कोणी अनाउन्समेंट करणार आहे, मी आता व्हिडिओ टाकणार आहे. 6 वाजता जो कोणी लाईनीत लागला त्याला वोटिंग करायला 11 वाजू द्या, त्याला वोटिंग करायला मिळणारच. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा. तुमची पर्सनली चर्चा झालेली आहे का? काहीच मला अहो, जो कायदा आहे तो कायदा आहे. कायदा सांगतो जेवढा वेळ मतदानाला वाया गेला तो पण तुम्हाला घ्यावा लागेल. जर एखादं मशीन 20 मिनिटं बंद पडलं असेल ते सुद्धा 20 मिनिटं तुम्हाला घ्यावे लागतील. तेव्हा 6 वाजेस्तोर जेवढी माणसं इथे असतील त्या सगळ्यांना मतदान करून घ्यावंच लागेल. वाढून दिला नाही तर 6 वाजेस्तोर तर पुढची गोंधळ काय? गोंधळ नेमकं गोंधळ काय? त्यांचे आवड साहेब, नेमकं गोंधळ काय आहे? अधिकारी मुद्दामून असं करतायत, गप्पा मारतायत, आतमध्ये हसतायत, खेळतायत. बिलकुल सिरियस नाहीत अधिकारी, आणि इथेच नाही तर कळव्यात सुद्धा तेच चालू आहे. असं का? गप्पा काम करत नाही. टक्केवारी वाढवणे आणि मतदान यंत्रणा स्लो करणे, हा का प्रकार? मतदान यंत्रणा स्लो केली हे इलेक्शन कमिशनचं काम आहे. या भागात मोठी संख्या आहे. हे लोक तात्काळ उभे आहेत. तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केलेला आहे. त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवरती आरोप केलेला आहे. मतदान केंद्रावर जे आहेत ते दाखल झालेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे. अशा प्रकारची गर्दी आहे की 2 ते 2.5 तास प्रत्येक मतदार हा जो आहे तो तात्काळित पडलेला आहे. स्वतः जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणं तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकता. मोठ्या रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी. अगदी शाळेमध्ये उभं राहायला जागा नाही अशा प्रकारच्या रांगा आहेत. मात्र नक्की प्रक्रिया का संथावली हा एक संशोधनाचा विषय ठरेल. मात्र अशा प्रकारे तात्काळ 2 ते 2.5 तास लोकांना पडावं आणि तो त्रास सहन करावा लागेल. जितेंद्र आव्हाड यावर काय निर्णय घेतात किंवा काय याबाबतीमध्ये तक्रार करतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र त्यांच्याकडे अनेक जे मतदार आहेत ते तक्रार करताना दिसत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंब्राच्या अनेक भागामध्ये मतदान केंद्रावर अशा प्रकारच्या रांगा आहेत. संथ गतीने सुरू आहे की मतदान यंत्र बंद पडलंय की आणखी काय प्रकार आहे? त्यामुळे प्रशासन जे आहे ते कोणत्याही प्रकारे सांगत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची द्विधा मनस्थिती जी आहे ती निर्माण होताना या ठिकाणी दिसते. आपण बघत असाल इथे काही किती कब से खडे हैं? 4 घंटा हो गया. 4 घंटा 11 बजे से खड़े. 11 बजे से खड़े. तो अभी तक कुछ नहीं, आपने कुछ बोला कि नहीं इन लोगों को? कंटिन्यू तो बोल रहे हो लोग को, कंटिन्यू चिल्ला रहे हो लोग. बोलता नंबर. आपण पाहतोय गंभीर प्रतिक्रिया आणि गंभीर आरोप आपल्याला ऐकायला मिळत आहेत. हो काम एकदम माणसाला ते आतमध्ये बसलेला ना त्यांना करत नाही की बाहेर उन्हामध्ये उभा आहे माणूस तर कसं उभं असतात आणि एवढं ऊन आहे ते एवढं स्लो काम करतात. तुम्ही ते बघा, पाहिजे तर आतमध्ये बघा, त्यांना त्या नंबर नाही भेटत का? आमच्याकडे सर्व आहे तरी पण दिसत नाही त्यांना. हे सगळे तरुण या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे 100 मतदान सुद्धा सकाळपासून झालं नाही अशा प्रकारची जी तक्रार आहे. या संदर्भामध्ये प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणंही महत्वाचं असेल. मात्र टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे पावलं प्रशासनानं उचलायला हवी होती ती कदाचित उचललेली नसावी आणि त्याप्रमाणे या यंत्रणेमध्ये बिघाड होताना दिसते. आपण काही महिला आहेत खाली बसले त्यांच्याशी बोलूया. कब आई आप? कब आई आप? 11 बजे. 11 बजे से अभी तक कुछ नहीं हुआ? नहीं हो रहा है, प्रोसेस हो रहा है. क्या बता रहे हैं?
ये लोग सब 11 बजे से आए 11 बजे से 11-12 बजे से हाँ सुबह से 11 बजे से आया है। लाइन थोड़ी सी स्लो स्लो चली 200 हुए खाली। तो क्या बताएं इन लोगों ने मशीन बंद है या फिर स्लो चल रही है? फैसिलिटी रखनी चाहिए ना, सिर्फ एक मशीन से कैसे काम चलेगा? 2-3 मशीन होती तो इंसान जल्दी जल्दी पारी हो जाता करके, इतना लेट करेंगे कैसा चलेगा? तो आप 11 बजे से यही जगह पे बैठी हैं? हाँ जब से इधर ही चलान इतनी स्लो स्लो जा रही है। तो कुछ बीच में से इनका रिस्पांस कुछ आ रहा है ना प्रशासन का? पता नहीं चल रहा है तो पब्लिक में कैसे मालूम पड़ेगा? हम तो अपनी जगह पे बैठे हैं ना। तुम्ही कुठल्याही प्रकारे आपण बघा तर व्हिज्युअल मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वयोवृद्ध माणसं करण्यासाठी आहेत. आप बच्ची को लोग अभी आई हूँ जस्ट। आप तर आपण बघत असाल बताया जा रहा है ये लाइन क्यों? नहीं मैं नंबर पूछा ये लाइन है करके, अलग अलग है ना लाइन, वो नंबर दिया तो लाइन में जाओ बोले, वो इधर आ गया। तो ठीक आहे तर आपण